नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानदीप अकॅडमीच्या डेली आन्सर रायटिंग समर्पण प्रोग्राममध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मराठीमधला इथिक्सचा क्वेश्चन घेणार आहोत. क्वेश्चन आहे महत्त्वाचा आहे. या अगोदर सांगतो की मी हे काही क्वेश्चन्स आहेत किंवा काही कन्सेप्ट्स आहेत जे फिलॉसॉफिकल कन्सेप्ट आहेत, तात्विक कन्सेप्ट आहेत, जे थोडक्यात काय आहे ना अंडरस्टँडिंगसाठी थोडेफार डिफिकल्ट असतात, ज्या ठिकाणी अंडरस्टँडिंग तेवढी डेव्हलप होत नाही. तर हे कन्सेप्ट मी या ठिकाणी शिकवणार आहे. फॉर एक्झाम्पल घटनात्मक नैतिकता. तुम्ही जर पुस्तक वाचायला जाल तर त्या ठिकाणी एवढी किचकट भाषा असते की आपल्याला घटना नैतिकता, घटनात्मक नैतिकता याला एवढं किचकट पद्धतीने मांडलं जातं की आपल्याला तो कन्सेप्टच कळत नाही. आणि जर कन्सेप्टची अंडरस्टँडिंग आपल्याला स्वतःच्या भाषेत नाही कळलं तर मग उत्तर लिहिणं आणखी जास्त अवघड होऊन जातं. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर घटनात्मक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे काय हे सांगणार आहे. त्यानंतर या टाईपच्या क्वेश्चनला कसं ऍड्रेस करायचं हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. चला, आजचा आपला प्रश्न काय आहे? प्रश्न आहे घटनात्मक नैतिकता तुम्हाला म्हणजे काय कळलं, याबद्दल तुम्हाला काय अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे थोडक्यात काय की घटनात्मक नैतिकता म्हणजे काय याबद्दलची तुमची समज काय आहे. व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग. हे काय आहे की घटनात्मक नैतिकतेची काही एक टेक्निकल डेफिनेशन असेल जे आपल्याला पुस्तकात कुठेही मिळेल, पण या ठिकाणी युपीएससीने क्वेश्चन विचारताना टेक्निकल डेफिनेशन काय आहे हे बिलकुल विचारलेलं नाहीये. या ठिकाणी युपीएससीने क्वेश्चन विचारताना घटनात्मक नैतिकता म्हणजे तुम्हाला काय कळलं असा सरळ प्रश्न विचारला. तुमची अंडरस्टँडिंग काय आहे. मग सोपा कन्सेप्ट आहे, सोप्या भाषेत सांगतो, लक्षात घ्या. मी तुम्हाला घटनात्मक नैतिकता हा कन्सेप्ट समजून सांगतोय. सगळ्यात अगोदर घटना म्हणजे काय. घटना ज्याला आपण संविधान म्हणतो, इंग्लिशमध्ये याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. घटना किंवा संविधान म्हणजे या देशाचा मूलभूत कायदा. सोप्या भाषेमध्ये फंडामेंटल लॉ ऑफ द लँड काय आहे. फंडामेंटल लॉ ऑफ द लँड म्हणजे काय, तर असा कायदा जो सर्वांना समान पद्धतीने लागू होतो. घटना आपण याला काय म्हणतो, देशाचा मूलभूत कायदा. देशाचा मूलभूत कायदा का म्हणायचं, दोन कारण आहेत. पहिलं कारण काय, असा कायदा जो सर्वांना समान पद्धतीने लागू होतो, सर्वांना समान लागू होतो. दुसरा अर्थ काय तो, ज्या कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही त्याला म्हणायचं मूलभूत कायदा. तर घटना असा कायदा आहे जो सर्वांना समान लागू होतो आणि या कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, यामुळे संविधानाला किंवा घटनेला म्हणायचं देशाचा मूलभूत कायदा. मग ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण संविधानात्मक नैतिकता किंवा घटनात्मक नैतिकता म्हणजे काय, तो सोपा अर्थ आहे. आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने, कल्याणकारी पद्धतीने, मूलभूत पद्धतीने चालावा यासाठी आपण संविधान स्वीकारलं. पण काय होतं, या संविधानाच्या आधारावरती निवडणुका झाल्यानंतर जेव्हा सत्ताधारी सत्तेमध्ये येतात तेव्हा हे सत्ताधारी संविधानातील तरतुदींचा स्वतःसाठी गैरफायदा घेतात, गैरअर्थ लावतात, स्वतःच्या सोयीने त्याचा वापर करतात आणि त्या ठिकाणी ते त्यामधनं ज्युडिशियरीचा वापर करून एवढ्या चांगल्या पद्धतीने स्वतः त्यातनं मोकळे होतात की त्या ठिकाणी संविधानाचे जे स्पिरिट आहे, संविधानाचा जो अर्थ आहे किंवा संविधानाचा जो उदात्त उद्देश आहे, हा उद्देशच गायब होऊन जातो. तर हे होऊ नये म्हणून तुम्ही संविधान कसं फॉलो करावं, तुम्ही संविधानाला योग्य पद्धतीने, नैतिक पद्धतीने फॉलो करावं, असं याचं म्हणणं. याला म्हणायचं संविधानात्मक नैतिकता. थोडक्यात काय आहे, संविधानाची अंमलबजावणी करताना त्या ठिकाणी संविधानामध्ये काय शब्द दिलेले आहेत, काय वाक्य दिलेले आहेत, याच्या पलीकडे जाऊन संविधानाचं मूळ उद्देश काय आहे, संविधानाचा सकारात्मक उद्देश काय आहे, याची अंमलबजावणी करणं, याला म्हणायचं संविधानात्मक नैतिकता. मी समोर समजून सांगितलेलं आहे. आता पहा, लोकस काय आहे, घटनात्मक नैतिकता हा लोकस आहे. लोकस फोकस काय आहे, तर राज्य कारभारात, तुमच्या प्रशासनात घटनात्मक नैतिकतेचं महत्व काय आहे, लोकशाहीमध्ये काय महत्व आहे किंवा याचं एकूणच महत्व काय आहे, यावर आपण प्रकाश टाकायला हवा. म्हणजे तुम्ही जर घटनात्मक नैतिकता फक्त लिहिली तर मार्क नाही येणार आहेत, पण तुम्ही याचं महत्व लिहिताना प्रशासनाच्या सोयीने, राज्य कारभाराच्या सोयीने, लोकशाहीच्या सोयीने किंवा ओव्हरऑल सगळ्या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही घटनात्मक नैतिकतेचं महत्व लिहिलं तर तुम्ही क्वेश्चनला चांगल्या पद्धतीने ऍड्रेस केले असं आपण मानू शकतो. मग इथं पुढे कसं जाऊ शकतो पहा. तर प्रस्तावना काय करायचंय, हे उत्तर तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता, दोन पद्धतीने. मला माहितीये तुम्ही किती पद्धतीने लिहाल, 2-3 पद्धतीने लिहू शकाल. त्यामध्ये मेजॉरिटी लोक 2 पद्धतीने उत्तर लिहिणार आहेत. आणि या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला मार्क्स जास्त मिळतील ते आपण ऍड्रेस करूया. पहा काय आहे हे उत्तर.
घटनात्मक नैतिकता म्हणजे तुम्हाला काय समजलं हे उत्तर तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता. पहिली पद्धत काय, घटनात्मक नैतिकतेचं तपशीलवार वर्णन करायचं. थोडक्यात काय, घटनात्मक नैतिकता म्हणजे काय, त्याचे काय कॉम्पोनेंट असतात, त्याचे काय घटक असतात, त्याचं महत्व काय आहे, त्याचा वापर कसा करावा, याचं तपशीलवार वर्णन करणं थिअरॉटिकल आन्सर झालं. 90% लोक हे उत्तर लिहितात, कारण प्रश्न तसा आहे ना. पण मला सांगा, प्रश्न कोणत्या कंटेक्स्टमध्ये आहे? नीतिशास्त्राच्या कंटेक्स्टमध्ये आहे. प्रश्न नॉर्मली पॉलिटीच्या कंटेक्स्टमध्ये आहे का नाही? पॉलिटिकल सायन्सच्या कंटेक्स्टमध्ये आहे का नाही? प्रश्न तुमच्या थिंकर्सच्या कंटेक्स्टमध्ये आहे का? बिलकुल नाही. प्रश्न कशाच्या संदर्भात आहे? प्रश्न नीतिशास्त्राच्या संदर्भामध्ये आहे. मग जर प्रश्न नीतिशास्त्राच्या संदर्भात असेल तर तुम्हाला घटनात्मक नैतिकता या मुद्द्याला नीतिशास्त्राच्या संदर्भामध्ये लिहावं लागेल. दुसरी पद्धत काय, तर राज्य कारभाराच्या दृष्टिकोनातून संविधानाची नैतिकता स्पष्ट करणे. सो फक्त तपशीलवार वर्णन करणे या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क्स पडतील, कारण प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण जर समजा तुम्ही घटनात्मक नैतिकतेला राज्य कारभाराच्या दृष्टिकोनातून जर लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क एक्स्ट्रा मिळेल, जे आपलं टार्गेट आहे. तुम्ही पेपरला ऍड्रेस करताय, क्वेश्चनला ऍड्रेस करताय, सिलेबसला ऍड्रेस करताय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही काहीतरी वेगळं लिहून दाखवण्याचा प्रयत्न करताय. हे लिहिलं ऑटोमॅटिकली तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. आलं लक्षात? दोन्ही पद्धतीने मार्क्स पडणार आहेत, या पद्धतीने सुद्धा आणि या पद्धतीने सुद्धा. फक्त महत्वाचं काय, तुम्हाला हा विचार करायचा की तुम्ही हाफ मार्क एक्स्ट्रा कसा मिळवू शकता, यावर तुम्हाला काम करायचं. या दोन्ही पद्धतीने लिहिल्यानंतर आता मी काय करतो, या ठिकाणी तुम्हाला याचं अर्थ सांगतो, मिनिंग सांगतो, डेफिनेशन काय आहे. संविधानिक नैतिकता हा मुळात संविधानाचा आत्मा आहे. आत्मा, तुमचा आत्मा दिसतो का? नाही दिसत. आपला आत्मा दिसतो का? नाही दिसत. पण मला सांगा, आत्मा खरा असतो की नाही? आपण खूपदा बोलताना एक शब्द वापरतो ना, अरे स्वतःच्या आत्म्याला तरी जाग. किंवा कधी एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय, एखादं त्या रक्ताच्या थाळ्यात पडलेला व्यक्ती आहे, सगळ्या बघ्यांची गर्दी झालीये आणि कुणीही त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाहीये. त्यावेळेस मग तिथं असलेला म्हातारा माणूस जो काय करू शकत नाही, त्याच्या जवळ जातो, त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो आणि एक वाक्य वापरतो, तुम्हा सर्वांचा आत्मा मेलाय. याचा अर्थ काय? आत्मा म्हणजे काय, की जो शुद्ध आहे, जो प्युअर आहे, जो त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करू शकतो, त्याला आत्मा म्हणायचं. सो नैतिकता, संविधानात्मक नैतिकता हा संविधानाचा आत्मा आहे, जो काय शब्द दिलेत याच्या पलीकडे जाऊन त्या शब्दांचा भविष्यकालीन सोयीने, लोककल्याणाच्या सोयीने, लोकशाहीच्या दृष्टीने, राज्यकारभार सुशासन करण्याच्या दृष्टीने त्याचा अर्थ घेतो. याला म्हणायचं घटनात्मक नैतिकता. ही अशी कल्पना आहे की लिखित शब्दांमागे काही अलिखित नियम आणि मूल्य आहेत. म्हणजे समोर काय लिहिलंय याच्या पलीकडे सुद्धा काही अलिखित नियम आहेत, काही अलिखित शब्द आहेत, जे लोकांनी, सरकारने कसं वागायला हवं याचं मार्गदर्शन करतात. खूपदा आपला कन्सायन्स, सदसद्विवेक बुद्धी असते बघा. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या नैतिक संभ्रमात येतो त्यावेळेस मग त्या ठिकाणी निर्णय घेताना आपण आपलं कन्सायन्स, आपला आत्मा, आपली सदसद विवेक बुद्धी किंवा आपण आपली विवेक बुद्धी वापरून त्या ठिकाणी निर्णय घेतो. त्यासाठी हा संविधानात्मक नैतिकता, घटनात्मक नैतिकता महत्वाची ठरते. महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, घटनात्मक नैतिकता का गरजेची आहे, तर संविधानाचा आदर करण्याबद्दल आणि त्याच्या तत्वांचे पालन करण्याबद्दल आहे, जरी ते स्पष्टपणे सांगितले नसले तरी सुद्धा. म्हणजे काही गोष्टी आपल्या संविधानात स्पष्टपणे जरी सांगितल्या नसल्या तरी सुद्धा त्या गोष्टींचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी संविधानाचा आदर करणे, त्याची अंमलबजावणी करताना त्याला ऍड्रेस करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. या पद्धतीने उत्तर तुम्हाला लिहायचंय. मग पुढे सिंपल आहे की घटनात्मक नैतिकता का पाळावी, हा सगळ्यांना माहित असणारा पॉइंट आहे. पण जोपर्यंत तुम्ही घटनात्मक नैतिकता समजून घेत नाही, थोडक्यात काय, संविधानाला नैतिक पद्धतीने, मॉरली, नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहून त्या शब्दांच्या, नियमांच्या, वाक्यांच्या, तरतुदींच्या पलीकडे जाऊन त्याचा सकारात्मक अर्थ लावणे, याला म्हणायचं घटनात्मक नैतिकता. मग या ठिकाणी घटनात्मक नैतिकता का पाळली जावी, नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी खूप जास्त आवश्यक आहे. निष्पक्षता आणि समानता आणण्यासाठी आवश्यक आहे. स्थिर लोकशाहीसाठी, विविधतेचा आदर करण्यासाठी, तुमच्यामधील सहिष्णुता वाढण्यासाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि सरकारी शक्तीवर मर्यादा आणणं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची हुकुमशाही स्थापन होता कामा नये, यासाठी घटनात्मक नैतिकता अत्यंत आवश्यक आहे. मग सगळ्यात शेवटी येतं या प्रश्नाचा निष्कर्ष, कन्क्लुजन. कन्क्लुजन काय सांगतं,
जी घटनात्मक नैतिकता आहे ही कायद्याच्या पलीकडे जाते. कायद्यात काय दिले याच्याशी तिला घेणं देणं नाहीये. कायद्याचा सकारात्मक अर्थ लावण्याच्या पलीकडे जाते आणि दस्तऐवजाचे निहित निष्पक्षता आणि न्यायाची भावना कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. निहित म्हणजे जे अंतर्भूत आहे, ही न्यायाची भावना, निष्पक्षतेची भावना जिवंत ठेवण्यासाठी अंतर्भूत जो प्रयत्न करते ती घटनात्मक नैतिकता आहे. सर्वांना समान वागणूक देणं आणि मूलभूत अधिकारांचा आदर करणं यासारखी नैतिक तत्व शासनासाठी मार्गदर्शक शक्ती बनतात. थोडक्यात काय, तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफचा सगळ्या प्रशासनाचं, शासनाचं, कायद्याचं, नियमांचं अंमलबजावणी करताना घटनात्मक नैतिकता तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची मार्गदर्शक बनते. हे सुनिश्चित करते की कायदे फक्त तांत्रिक अनुपालनासाठी वापरले जात नाहीत, परंतु त्या मूळ नैतिक मूल्यांचं प्रतिबिंबित करणारा समाज निर्माण करण्यासाठी. कायद्यांचा उद्देश फक्त त्यांना कागदोपत्री अंमलबजावणी करण्यासाठी नाहीये, तर आपल्याला या प्रकारचा समाज बनवायचा आहे जो समाज आपल्याला भविष्यामध्ये आपल्या समाजाला शाश्वत करणार आहे, दीर्घकालीन जगण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यक आहे. त्यासाठी घटनात्मक नैतिकता खूप जास्त गरजेची आहे. यामुळे म्हणलं जातं की आपलं संविधान हे एक जिवंत दस्तावेज आहे. कॉन्स्टिट्यूशन इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट, ऑर्गॅनिक डॉक्युमेंट. त्याला तुम्ही लिव्हिंग पद्धतीने अनुभवायला हवं. तुम्ही संविधानाला फक्त एक तांत्रिक डॉक्युमेंट म्हणून जर अभ्यास केला तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या पद्धतीने संविधानाचा आत्मा समजणार नाही. म्हणून सोप्या भाषेत लक्षात घ्या, संविधानात्मक नैतिकता किंवा घटनात्मक नैतिकता काय आहे, तर तो आपल्या संविधानाची आत्मा आहे. इट इज स्पिरिट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. थँक्यू.